मुळात विनोबाजींना विचारलं की सगुण भक्त मोठा की निर्गुण भक्त मोठा. खूप छान प्रश्न आहे. आता किती अवघड आहे खरं, सगुण मोठा की निर्गुण मोठा हे सांगा. तर विनोबाजींनी उत्तर दिलं, एखाद्या आईला जाऊन विचारा, तिला 2 मुलं आहेत, या 2 मुलांपैकी तुला आवडता मुलगा कुठला? एक मुलगा आईजवळ राहतोय, लहान आहे, आणि दुसरा जो मुलगा आहे तो थोडा मोठा आहे, तो तालुक्याच्या गावी राहतो. तो स्वतः शिक्षण घेतोय का? कारण माझं घर मोठं व्हावं, मी शिकावं, जेणेकरून माझी उन्नती होईल, माझ्या घराची उन्नती होईल. आईला विचारलं, या 2 मुलांपैकी धाकटा आणि मोठा यापैकी तुला आवडता मुलगा कुठला आहे? आईला सांगता येणार नाही, पण खूप वेळा विचारल्यानंतर शेवटी आई सांगेल, हा जो मोठा आहे ना तो तालुक्याच्या गावी राहतो, तो स्वतःहून शिक्षण घेतोय, स्वतःचा योगक्षेम स्वतः वाहतोय, त्याला तितकीशी माझी गरज नाही, कारण तो रुळला आहे. हा जो धाकटा आहे ना लहान, तो सातत्याने माझ्या जवळ आहे, माझ्याशिवाय त्याचं एक पानही हलत नाही, इतका तो माझ्या जवळ आहे की आता त्याची सवय मलाही झाली, त्यालाही माझी सवय, मलाही त्याची सवय. मला जर का विचारलं या दोघांपैकी आवडतं कोणतं, खऱ्या अर्थाने दोघंही आवडतं, पण आणखीन पुढे जाऊन जर का खूपच अगदी आग्रह केला आणि विचारलं नक्की कोण, तेव्हा हा लहानगा आहे ना तो माझ्या सर्वात आवडतो, कारण त्याची मला आता सवय झाली. आता तत्वज्ञानाच्या परिभाषेत सांगायचं मला सचिन मला, तर मोठा जो मुलगा आहे ना, जो तालुक्याच्या गावी राहतोय, स्वतःचं योगक्षेम वाहतोय, तो निर्गुण भक्त आहे. आणि हा जो धाकटा आहे ना, आईशिवाय जो राहू शकत नाही, आई सुद्धा त्याच्याशिवाय राहू शकत नाही, तो सगुण भक्त. संत देवाशिवाय राहू शकत नाही आणि देव सुद्धा संतांशिवाय राहू शकत नाही, हा सगुण भक्त आहे. इथे म्हणतात विठ्ठल हा निर्गुण भक्त आहे. निर्गुण भक्त कोण आहे? जो ज्ञानाने जाणतो तो निर्गुण भक्त आहे, आणि जो कर्म भक्ती आणि कर्मयोग भक्ती आणि धर्माचरण या 3 पायऱ्यांनी जो जाणतो तो सगुण भक्त आहे. सगळे संत हे पहिले सगुण भक्त, आणि त्याचं परिवर्तन जेव्हा ज्ञानात होतं, कर्मयोग भक्ती आणि धर्माचरण, तेव्हा खऱ्या अर्थाने तोच पायऱ्यांनी हा सगुणातून निर्गुणात जातो. आणि अतिशय सुंदर पद्धतीने हे आपण आपण ऐकला. याच्यानंतर एक गवळण या ठिकाणी सादर होणार आहे. वेगळेसर नेहमी सांगायचे गवळणीचं एक रूपक तेवढंच सांगतो आणि पुढे संपवतो हा विषय. गवळणीमध्ये जर का पाहिलं तर श्रीकृष्णाने गोकुळामध्ये लीला केल्या, खोड्या केल्या. या लीलांचं खोड्यांचं रसवाई वर्णन संतांनी साहित्यामध्ये केलं, आणि मराठी साहित्यामध्ये गवळण हा प्रकार लोकप्रिय झाला. त्यामध्ये आनंद आहे, त्यामध्ये यशोदा आहे, त्यामध्ये कृष्ण आहे, त्यामध्ये वासुदेव आहे, त्यामध्ये राधा आहे, सगळे जण आहेत. मग या गवळणीचं रूपक काय, तर देखील सरांनी अतिशय सुंदर लिहून ठेवलं. ते म्हणतात गवळणमध्ये नेमकं काय, या ठिकाणी गोकुळ लागतं, त्या ठिकाणी गवळण आहे. आनंद हा नंद आहे, लक्षात. आनंद हा नंद आहे, सद्बुद्धी ही यशोदा आहे, अनुराग ही मुरली आहे, राधा ही मूर्तिमंत भक्ती आहे, इंद्रिय ही गुरे सैरावेला धावतात, गोपाळ त्यांचं नियंत्रण करणारे देव हे गोपाळ आहे, श्रीकृष्ण हा आत्मा आहे, आणि या सगळ्यांचं एकत्रीकरण झालेला देह हेच एक मोठं गोकुळ आहे. अशा गोकुळामध्ये कृष्ण खेळला, नांदला, अतिशय त्यांनी खोड्या केल्या. या खोड्यांचं रसभरीत वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने गवळणीमध्ये केलं. आणि माझ्याही आवडती गवळण संत एकनाथ महाराजांची तुझ्या मुलीचा अकल्पितपणे आकावी आहारे सावळ्या कैसी वाजवली मुरली.